केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींना फोन. सर्वपक्षीय बैठकीसाठी फोन करून दिल्लीला बोलावलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री ॲक्शन मोडवर. राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग. अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भेटीला. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि कालच्या सीसीएसच्या निर्णयांबद्दल माहिती देणार. दहशतवाद्यांना कठोरात कठोर आणि त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना ठणकावलं. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यातल्या जखमी पर्यटकांशी मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद. गिरीश महाजनांच्या फोनवरनं व्हिडिओ कॉलद्वारे केली विचारपूस. पाकिस्तानचा भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारतानं दणका दिल्यावर पाकिस्तानचा निर्णय. उधमपूरमधल्या बसंतगड भागात दहशतवाद विरोधी कारवाई सुरू. कारवाई दरम्यान एका भारतीय जवानाला हौतात्म्य. संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी. दुश्मनांशी दोन हात करण्याची तयारी असल्यास आमचा पाठिंबा. संजय राऊतांचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांसाठी 20 लाखांचं बक्षीस जाहीर. काश्मीर पोलिसांची घोषणा. दहशतवाद्यांपैकी 2 जण पाकिस्तानी आणि 2 स्थानिक नागरिक असल्याची माहिती. आणि गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी. आयसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा ईमेल. पोलिसांकडून तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.